सरवली सरपंच वरिष्ठ बनी रोशनजी जैन, JSW कंपनी, आरती ड्रग्स, अधिकारी ब्रदर्स, विनोद अधिकारी, कैलासवासी बाळकृष्ण संके व कैलासवासी कपिल बाळकृष्ण संके यांच्या स्मरणार्थ ओपन साठी बाईक, STS होंडा व ह्युंडाई स्पॉन्सर मिस्टर धनंजयजी संके यांच्याकडून PDTPL ची बाईक, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स मिस्टर महेश सोलंकी, तसेच सुरेश सोलंकी, संतोषजी वडे, मयूरजी ट्रेडर्स, संतोष गुलाब जैन, अकाई, आई एकवीरा, सुमित जनरेटर, सुमितजी पिपळे, सन ग्रुप मुकेशजी पाटील व राजेशजी पाटील, नीरव इलेक्ट्रॉनिक्स, सागर पॅराडाइज ग्रुप, जबीरजी खान व परिमित ठाकूर, व्रयांश ग्रँड, प्रवीणजी शेट्टी, तसेच षटकारांच्या तिकडीसाठी तुषारजी संके, चिरागजी राणे व प्रत्येकजी संख्या याच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं बक्षीस आहे। तर सर्व पुरस्कर्त्यांचा विशेष आभार। चला सामना होतोय स्टार्ट। नॉकआउट स्टेजचा सामना दोन संघ आपण पाहतोय। एका बाजूला आहे बालाजी 11, बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार टीम रेड डेविल नोएडा रायगढ़। और दोनों टीमें मैदान के अंदर बिल्कुल इस वक्त बल्लेबाज भी मैदान के अंदर है और सुमित ढेकले के ऊपर सबकी निगाह रहेगी। आज शानदार बल्लेबाजी रही है, महेश ने कमाल का प्रदर्शन किया। 29 रन मुझे याद है खास करके नजीमुल्ला ट्रॉफी में इन्होंने 38 रन बनाए थे, प्रहार 11 के लिए खेल रहे थे। 32 रन 60 ट्रॉफी में इन्होंने बनाए और आज अगर देखें तो बहुत ही महत्वपूर्ण 29 रनों का योगदान इन्होंने दिया। खूप लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। घोडबंद धमाका चषकामध्ये रबर बॉल फॉर्मॅट मध्ये खूप चांगला खेळ त्याने खेळला होता। सिल्वर स्टार भिवंडी या संघासोबत खूप चांगली ती लढत झाली होती। त्याचमुळे हे वेगवेगळ्या ज्या आठवणी आहेत त्या ताजा का होतात जेव्हा तुम्ही चांगला खेळ खेळता, प्रेक्षकांना आनंद देता आणि तोच आनंद महेश नानगुडे यांनी दिला। आणि त्याच मी हा खेळाडू कोण आहे, कुठचा आहे ही चर्चा सुद्धा आता प्रेक्षकांमध्ये रंगू लागली। त्याचमुळे आई वडील तुम्हाला तुमचं नाव देतात, ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे। गेम बनाएगा नेम, आपकी पहचान बनाने का मौका। एक तरफ साहिल की चर्चा हो रही है जो युवा खिलाड़ी है अंडर 19 के। मैच शुरू करना है, मैच की तरफ एक बार फिर रुख करेंगे, लेकिन और एक इंपॉर्टेंट चीज है जो 5000 का इनाम है लगातार 3 छक्कों के लिए। एक बार फिर उसी तरफ जाते हैं और मैच की तरफ रुख करते हैं। तुषारजी संके, चिरागजी राणे आणि प्रतीकजी संख्याच्याकडून षटकाराच्या तिकडीकडून 5000 रुपये। तसेच आमचे भूपेशजी कराळे 70 स्पोर्ट्सची पूर्ण टेक्निकल टीम, खरंच कौतुक व्हायला हवं। जे पडद्याच्या मागे आहेत क्रिकेटपटूंना पडद्यावर आणतायत त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं। सन्माननीय तुषारजी संके, स्वरा युवा ग्रुप आणि ही त्यांची संकल्पना आहे। अनिकेत जिरावून असतील, पंकजी पाटील, त्यांनी त्या संकल्पनेला न्याय दिलेला आहे आणि त्याचमुळे क्रिकेटसाठी अनुरूप अशी वातावरण निर्मिती तुम्हाला पाहायला मिळते या ग्राउंडवर। मनीष अगदीच बरोबर आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतो की आजचा दिवस प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे। गेंदबाजी करने गेंदबाज प्रवीण, सामना करने के लिए बल्लेबाज फरदीन। प्रवीण और फरदीन, ये बैटल देखना दर्शक बिल्कुल चाहेंगे। डू और डाय वाला मैच है। लहानपणी वाटलं असेल की तुमच्यावर एक गाणं बनेल, फरदीनवर ते गाणं आज बनलेलं आहे। आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये 4 लाख व्ह्यूज मिळालेले आहेत आजच्या दिवसासाठी 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर। धन्यवाद सर्व प्रेक्षकांचा आभार। चौथा सामना होतो स्टार्ट। बहुत अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया, बॉल के सर के ऊपर से गेंद बॉडी तरफ ट्रैवल हो रही है। पहली गेंद पर मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। आमचे ऑर्केस्ट्रा आहेत का? ऑर्केस्ट्राने ब्रेक घेतलाय। तर पहिल्याच चेंडूवर फटका प्रवीणच्या विरोधात खेचलेला आहे फरदीनने आणि आता ती जी भूमिका मागच्या सामन्यात घेण्यासाठी ते तत्परतेने प्रयत्न करत होते, तो प्रयत्न त्यांचा कमी पडला। पण त्यानंतर आता या डावाच्या सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवर फ्रंट प्रेसच्या माध्यमातून चौकार वसूल केलेले आहेत। धावसंख्या 4। ऑन साइडला अगेन्स्ट द टर्न खेचलाय बॉल आणि जातोय थेट काउकॉर्नर सीमारेषा पार। लगातार दूसरा चौकार। एक्सलेंट बैटिंग बाय फरदीन। देखिए गेंद टिप्पा खाते बिल्कुल घुमाव जरूर मिला था, ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, खींच के ऑन साइड पर मार दिया। अच्छा स्ट्रोक पर फरदीन का। ये हर दिन इस तरह से बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज है फरदीन। इनके ऊपर आज गाना आया। सनी जो सिंगर है, इससे पहले हमने एनसीसी चषक में देखा था कृष्णा के ऊपर इन्होंने गाना बनाया था, वो बहुत फेमस हो गया। उसके बाद में फरदीन के ऊपर आज गाना लॉन्च किया गया और आने वाले दिनों में पालघर के ऊपर बिल्कुल वो गाना बनने वाला है। मला असं वाटतं अनिकेत राऊत यांच्यावर सुद्धा आगामी काळामध्ये गाणं बनू शकते, पंकज पाटील यांच्यावर गाणं बनू शकते। जर तुमचं कार्य प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं
तर कधीही तुम्हाला तो सुखद धक्का मिळू शकतो. दरम्यान 2 उत्तम स्ट्रोक. चला वेळेमध्ये सहकार्य करा. पंचांची पहिली अधिकृत समय सूचक राहण्याची मागणी आता आलेली आहे रेड डेव्हिल्स नोएडा रायगडसाठी. 2 चेंडू 2 चौकार. फरदीन बॅक इन ऍक्शन. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बाहरी किनारा. नई शुरुआत है, नया अंदाज होगा. किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा. बैक टू बैक, बैक टू बैक, बैक टू बैक. झपक झपक तीसरा चौका. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. 3 षटकारांसाठी बक्षीस आहे, पण या ठिकाणी 3 चौकार आलेले आहेत. फरदीन काझीने चौकारांची तिकडी पूर्ण केलेली आहे आणि या 3 चौकारांच्या मदतीने काय फ्लाइंग स्टार्ट तो आता संघाला देतोय. एकदा जेव्हा आपण पराभूत होतो अशा वेळेला तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते आठवायची गरज असते आणि तेच सामर्थ्य आठवतोय फरदीन आणि ज्यासाठी प्रेक्षकांनी त्याला पसंत केलेलं आहे स्ट्रायकर बॅटर ती भूमिका आता तो घेतोय या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. आमदार चषकामध्ये आपण आहोत. पहिला दिवस ऑल इंडिया ओपन कॅटेगरीतला 4था सामना. टॅप केल्या बॉलला. निराशा आहे फरदीनच्या चेहऱ्यावर कारण ते एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करताना पाहायला मिळाले होते. काल ते शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होते. त्यांचा पाय लचकला होता, पाय सुजला होता, पण तरी देखील काय कमिटमेंट आहे, दिलेला शब्द पाळलं. हे क्रिकेटपटूंकडून शिकायला हवं. इस सीजन में मैंने 2 खिलाड़ियों को देखा. एक तो प्रथमेश मात्रे टिंगरे सरकार में जब खेल रहे थे पीठ में दर्द हो रहा था और दे दनादन बल्लेबाजी कर रहे थे. टीम अंडर प्रेशर थी, दबाव में थी उस वक्त. कल आपने देखा सिरसाट चैंपियन ट्रॉफी में बिल्कुल पैर में मोच थी, बहुत एक बार भी तकलीफ हो रही थी. उसके बावजूद फरदीन अपने टीम के लिए खेलते रहे. आज तो एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे. गेंदबाजी करे, गेंदबाज तैयार. सुमीत संघर्ष कर रहे. बतौर कप्तान सुमीत की अगर करियर की बात करें तो सफल कप्तान है, बड़े बड़े टाइटल जीतने वाले कप्तान है, लेकिन आज इनका बल्ला अगर बोलेगा तो मजा आएगा. इस बार ये अच्छी गेंद थी प्रवीण की, डॉट बॉल. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये 5 वेळा फायनल जिंकण्याचा बहुमान सुद्धा सुमित ढेकळेच्या नावावर आहे आणि त्याचमुळे जेव्हा हा बहुमान तुम्ही प्राप्त करता प्रेक्षकांची अपेक्षा वाढते, तुमच्याकडून चांगला खेळ व्हावा अशीच अपेक्षा त्यांची असते. दरम्यान चांगली वापसी प्रवीणची पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल बाकी, धावसंख्या 13. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय. वेळ काढून घेण्याचा प्रयत्न सुमितचा. शेवटच्या बॉलवर एक सिंगल मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झालेली बालाजी 11 राजकोटची. बिनबाद 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. और फिलहाल बहुत सारे दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं लाइव और 4 लाख से ज्यादा दर्शकों ने अभी तक का खेल देखा है. स्वरा युवा ग्रुप प्रेजेंट आमदार चषक 2024. जब आपका समय आपके साथ नहीं है तो आपको समय लेना चाहिए, खड़े रहने की जरूरत है. वही काम कर रहे हैं सुमित ढेकले. बीच मैदान पर फरदीन ने 3 चौके जड़े, लेकिन प्रवीण ने आखिरी 3 गेंदों पर बहुत अच्छी कमबैक की है. रेड डेव्हिल्स नोएडा रायगड संघाकडून मागच्या सामन्यामध्ये सुरुवात सुनील नैने केली होती आणि दुसरं षटक प्रवीणने हाताळलं होतं. आता क्रमबदल केलाय आणि कदाचित तो क्रमबदल तितका फायदा देऊन नाही गेला. प्रवीणच्या पहिल्या षटकात फरदीन 3 चौकार खेचले, पण उत्तरार्धात चांगलीच वापसी प्रवीणने स्वतःला मिळवून दिली. सहमत हूं. सुनील नैन ने पहले ओवर में केवल 2 रन दे दिए थे और इस ओवर की बात करें तो इस ओवर में रन आए हैं, 14 रन आए हैं. सुनील ने दूसरा ओवर लेके आए. असली हीरे की परख जोहरी को होते, वही काम कप्तान का है. सही जगह पर लगाएंगे तो बात बनेगी, नहीं तो बात बिगड़ सकती है. आणि सुनील नैन आता क्रमबदल झालाय तरी सुद्धा तो क्रमबदल मी माझ्या बाजूने झुकवू शकतो ती भूमिका घेईल का ते देखील महत्त्वाचं आहे. कारण संध्याकाळी सत्रामध्ये मला अजून ड्यू दिसत नाहीये, त्याचमुळे तितका फरक पडणार नाही फलंदाजांसाठी. मनीष, कल और आज की अगर तुलना की म्हणजे काल आणि आज आपण जर तुलना केली तर काल थंडी यापेक्षाही जास्त होती, आज थोडी कमी झाली आणि मला वाटतं या मैदानावरती डीप फॅक्टर तेवढा जाणवणार नाहीये. स्टोक अच्छा गैप में बहुत खूबसूरती के साथ खेल दिया, लेकिन पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. अच्छा स्टोक. एक गेंद को आप बल्ले के बीचों बीच खेलते, चाहे वो चौका नहीं आता कोई परेशान नहीं है, लेकिन बल्ले के बीचों बीच मनीष खेलते हैं तो कॉन्फिडेंस आपका बढ़ता है. ज्यूसी वाईट हाफ वेली घेऊन ड्राईव्ह केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ झोन मध्ये एक सिंगल पूर्ण होते. सुमित डोक्यावर बर्फ ठेवून खेळतायत इतक्या कडक थंडीमध्ये, अजूनही ते नियंत्रण बाळगतायत. खरं तर बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून त्यांना ओळखलं जाते, पण कधी ती ताकद दाखवायची याची जाणीव सुद्धा सुमितला आहे आणि त्याचमुळे थोडं सावरून स्वतःला वेळ देऊन ते खेळतायत. दरम्यान धावसंख्या झालेले 15. चांगली सुरुवात या षटकाची सुनील नैनच्या वतीने पाहायला मिळाले. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत फरदीन काझी, ज्यांच्या वतीने या अगोदर आपण 3 चौकार पाहिले. फील्ड प्लेसमेंटचा आढावा घेतला तर शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार सुनील. यावेळेस फुटवर्क तितकं नव्हतं,
बॉल बॅटवर संपर्क करताना पाहायला मिळाला, पण बॅटच्या कडेला लागला. दरम्यान एक सिंगल पूर्ण होते, एका धावेची नोंद होते, धावसंख्या पोहोचते बिनबाद 16. मनीष सुनील नेरकर अगर बात करें तो बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं हर मैच में. यहाँ इस मुकाबले में पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन था और फिलहाल दिग्गज जो स्टार खिलाड़ी है उनके खिलाफ इनका प्रदर्शन हमेशा अच्छा रहा है. इस ओवर में रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 16 रन बगैर किसी नुकसान के. सुनील अपने बॉलिंग मार्क पर तैयार. सामने बाहुबली, सुमित डेकले ऑन स्ट्राइक. कॉम्बॉक्स से गेंदबाजी हो रही है. ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे लेकिन बॉडी का वेट थोड़ा पीछे चला गया. गेंद बल्ले के पर अच्छी तरह से नहीं आई. डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई लेकिन कोई फायदा नहीं है. इस बार सिंगल लिया गया और स्कोर सिंगल के साथ आगे बढ़ता रन संख्या 70 रन बगैर किसी नुकसान के. मधल्या काळामध्ये फलंदाजांच्या अवतीभोवती टेनिस बॉल क्रिकेट फिरत होतं, पण आता मागच्या 2 वर्षांमध्ये गोलंदाज सुद्धा चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आता गोलंदाजांचाच वरचष्मा विविध स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. त्यातल्या सुनीलने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी केलेली आहे गोलंदाजीच्या बाबतीत. इकॉनॉमिकल तर राहिलेत. फरदीनसाठी थोडे सरकले डावीकडे, ऑन साइडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फक्त एक धाव मिळते. थोडं स्लो क्रिकेट चालू आहे बालाजी लेवन राजकोट कडून. मैं दूसरे एंगल से देख रहा हूं, क्वालिटी गेंदबाजी हो रही है प्रवीण. और अगर सुनील नेगी की गेंदबाजी की अगर बात करें तो नियंत्रण बहुत अच्छा, अनुशासन अच्छा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सुनील ने द्वारा. स्कोर 18 बगैर किसी नुकसान के. स्ट्राइकर इन पर बाहुबली, सुमित डेकले. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी है बाहुबली के लिए. ये बाहुबली है, खल भी करने के लिए माहिर खिलाड़ी. गेंद चली 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 बॉर्डर के बाहर, लगा तो 6. षटकारासाठी थांबले होते. षटकार आला आणि त्यांनी लगेचच ती धून लावली. प्रेक्षकांना पुन्हा एकदा तो मनोरंजनाचा भाग दिला. षटकाराची वाढ झाली, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहेत. सुनील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. फोर्स केलाय बॉलला, आता नाही थांबणार, लांबच लांब मारणार. आपको गॉगल नहीं मिलेगा लेकिन बहुत प्रशंसा हो जाएगी. और ये स्ट्रोक देखिए, टाइमिंग देखिए, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक. बाहुबली अच्छा स्ट्रोक और पंकज का जबरदस्त कैच एक हाथ से लिया गया और मजा आएगा. 2 लगातार छक्का है. तो अब इनामों की अनाउंसमेंट होने वाली है. नक्कीच कुठलाही प्रेक्षक जर स्टँड मध्ये षटकार जो जातोय त्याला जेलमध्ये परावर्तित करेल तर रिस्ट मनीच्या वतीने ब्राइटेड गॉगल आणि 3 लगातार षटकार कोणी खेचले फलंदाजाने तर तुषारजी संख्ये, चिरागजी राणे आणि प्रत्येकजी संख्या याच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. खरंच ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट पंकज पाटील पालन यांनी पीडीटीव्हीएबल चांगलाच सांभाळलेला आहे, जे खूप महत्वाचं आहे. ते तंत्र शुद्ध नियोजन करणं, त्यासाठी तो एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट आहे. अनिकेतजी राऊत यांचा तर तो एक्सपिरियन्स व्यवसाय क्रिकेटचा राहिलेलाच आहे आणि त्याचमुळे पालघरचं क्रिकेट कुठेतरी प्रगत आहे. फक्त आवश्यकता होती व्यासपीठाची आणि व्यासपीठ मिळून दिलेलं आहे ते म्हणजे सन्मानित तुषारजी संख्ये स्वरा युवा मंचने. तर तिसऱ्या षटकाची होते सुरुवात. इरफान या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलंय फार एंड कडून. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 30. 15 का औसत है. बहुत बेहतरीन बल्लेबाजी रही है. रनों की रफ्तार लाजवाब रही है. रिवर्सिव एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. चपळ आहेत, चेंडूवर नजर ठेवतायत. उलट दिशेने स्ट्रोक खेळताना चांगल्या फटक्याच्या निवडी सोबतच चांगल्या क्षेत्राची निवड करतायत. फरदीन काझी आता अनस्टॉपेबल झालेत. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आले, त्यांना पॉज मिळाला होता, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आलेला आहे. त्याचमुळे साथीदार जर चांगला खेळायला लागला
तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि तेच आता या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी बिनबाद 36 ची इरफानचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. इरफान यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. नेहमीच पलटवार करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं, विकेटचा शोध घेण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. फुलटॉस, बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार. या मिळतील धावा 1 2 3 4 चौकार. 1-2 का फोर. गेंद बॉल की तरफ बिल्कुल जाते भी बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था. शानदार बल्लेबाजी. ओहो, ऑफ स्टंप के बाहर आए और बहुत बढ़िया तरीके से फुल टॉस गेंद को बॉडी के बाहर भेज दिया. खिलाड़ी बिल्कुल गेंद को रोकने की कोशिश करते रहे लेकिन कामयाबी नहीं मिली है और इस वक्त गेंदबाज के ऊपर हमला हो रहा है. लगातार 2 गेंदों पर 2 अच्छे स्ट्रोक बल्लेबाज फरदीन के और स्क्वायर द विकेट बहुत अच्छी बल्लेबाजी करे, बिहाइंड द विकेट बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए ये स्ट्रोक देखे. लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन फरदीन द्वारा. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ. टोटल अगर देखें तो रन संख्या 40 रन. ओहो हो, क्या बात है, लाजवाब बल्लेबाजी. गेंद दर्शक दीर्घा में जा रही है. फॅब्युलस फॅसिनेटिंग बॅटिंग बाय फरदीन काझी. उलट दिशेने खेळतायत, चौफेर फलंदाजी करतायत, प्रत्येक क्षेत्राची अचूक निवड करतायत आणि त्याचमुळे आता अनस्टॉपेबल राहत आहेत. जशी सुरुवात पहिल्या षटकाची 3 चौकाराने केली होती तशीच सुरुवात तिसऱ्या षटकाची 3 मोठ्या स्ट्रोकने करतायत. धावसंख्या वेग मिळतोय आणि धावसंख्या झालेली आहे 46. बॅटची लिडिंग एज. थॉमसला बीट करत बॉल जाईल लॉंग स्टॉप सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. अनस्टॉपेबल. गाडी चालले वेगात. फरदीन 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 हर दिन इस तरह के प्रदर्शन करते हैं और अब चौकों की बरसात, छक्कों की बरसात. 50 रन पूरे हुए हैं. लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन. फरदीन का बल्ला बोल रहा है. फरदीन इस वक्त 35 पर पहुंच चुके हैं. 10 गेंदों का सामना किया. स्कोर 50 रन. बालाजी क्लब इस पर राजकोट जो है 50 रन पूरे हुए. 50 अप. इरफान महंगे साबित हो रहे हैं. 4 गेंदों में 20 और दोनों बल्लेबाज लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन जो है काम करता हुआ बालाजी क्लब राजकोट टीम के लिए. पूर्ण पालघरमध्ये या स्पर्धेचा आता कुठेतरी आढावा प्रत्येक प्रेक्षक घेत आहेत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. अच्छी गेंद, ब्रॉकल में गेंद है. खुद के ऑन साइड पर लॉग ऑन क्षेत्र में बिल्कुल खेल दिया था. बिडॉप के खिलाड़ी ने बिडॉन क्षेत्र में आके गेंद को फील्ड किया है. वैसे इरफान की बात करें तो मनीष हमेशा निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी करते स्टार्टिंग लाइन पर, लेकिन थोड़ा सा अलग अंदाज में हट के बल्लेबाजी और जो फैंसी स्ट्रोक थे वहां से बिल्कुल आज फरदीन ने इरफान को अनसेटल किया. पहिल्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांच्या दरम्यान आपण पाहतोय. बॅटची एज बॉल मागे पण फाईन लेगला क्षेत्ररक्षण होतंय का, तर आता क्षेत्ररक्षक सुद्धा थोडासा निगेटिव्ह बॉडी लँग्वेज मध्ये पाहायला मिळतोय, कारण गोलंदाज विकेटचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत असमर्थ राहिलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झालेली आहे बालाजी 11 राजकोटची. बिनबाद 52 धावा देऊया का संधी आमचे डीजे उर्विला. टाइमिंग है इनका भी. ये सारा जो खेल है ना वो टाइमिंग का है और अगर वो संगीत बजा रहे तो बिल्कुल रिदम के साथ उनको संगीत बजाना पड़ता है. गेंदबाजी कर रहे वहां भी रिदम चाहिए, लय की जरूरत होती है और बल्लेबाज के लिए फॉर्म की जरूरत होती है. इस बार कुछ देर के लिए खेल रुका हुआ, लेकिन अब 3 ओवर की कहानी 52 रन बगैर किसी नुकसान के. सुमित 16 पर खेल रहे, फरदीन 36 पर खेल रहे. एक अच्छी साझेदारी पहले विकेट के लिए पनपती भी और राजकोट की जो गाड़ी है ना पहले 3 ओवर में मनीष रम पम जा रही है. बेजोड आहे ही जोडी सुमित आणि फरदीन काजीची.
खरं तर फरदीनने या डावाला खऱ्या अर्थाने ती सुरुवात दिली, पण सुमितच्या वतीने थोडा पॉज होता. ते 2 षटकार पुन्हा एकदा फरदीनला चार्ज करताना पुन्हा एकदा ते प्रवृत्त करताना पाहायला मिळाले. 4 मोठे स्ट्रोक मागच्या षटकामध्ये फरदीनच्या वतीनं पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे 3 गोलंदाज वापरले जातात. प्रवीण, सुनील, इरफान तिघांच्या विरुद्धात तोडफोड फलंदाजी चालू आहे. अनसेटल किया गया, अब एक विकेट की तलाश में है इस वक्त गेंदबाज, और इसीलिए अब गेंदबाजी में थोड़ा परिवर्तन हुआ है. सुनील का ये दूसरा ओवर है, ज्यादा कुछ परिवर्तन है. सुनील को बुलाया गया दूसरे ओवर के लिए. अभी ये जो साझेदारी है जिसमें प्रेशर था सुमित के ऊपर, स्टार्ट अच्छा नहीं था, लेकिन फरदीन ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की. वो प्रेशर थोड़ा कम किया, समय मिला बल्लेबाज सुमित को, थोड़ा वक्त मिला, और अब जाकर क्या यहां से वो बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे? मनीष क्या कहना है, क्या लग रहा है आपको यहां से? मी सुनील बद्दल थोडी चर्चा करेन की एक षटक जर त्यांच्या पक्षात नाही गेलं तर त्यांच्या कामगिरीवर संशय घेतला जाऊ शकत नाही. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, शतरक्षण त्या ठिकाणी होते, एक सिंगल पूर्ण होते, धावसंख्या पोहोचते 53 वर. नो डाऊट फलंदाजी चांगलीच होते, पण सुनीलचा या स्पर्धेचा आढावा घेतला तर मागचं षटक फक्त खर्चिक राहिलंय, पण इतर षटकांमध्ये त्यांनी आपल्या संघाची चांगलीच साथ दिली. पहले ओवर में जो बदलाव किया गया था, सुनील ने को एक बार फिर वो पहला ओवर आपको देना था, उस वक्त आपने प्रवीण को बुलाया, अलग प्लान था. आपके पास बुमराह है, आपके पास प्रमुख गेंदबाज है जो अच्छे गेंदबाज है, लेकिन आप थोड़ा सा बचाने की कोशिश कर रहे थे, लेकिन उसका खामियाजा भुगतना पड़ा. पहले ओवर में प्रवीण महंगे साबित है, उसके बाद में सुनील के ऊपर हमला हुआ, तीसरे ओवर में इरफान के ऊपर हमला हुआ. दोनों की रफ्तार कम नहीं हुई, शानदार बल्लेबाजी रही है. 50 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. हवेत आहे बॉल, विकेटचा शोध घ्यायचा होता, विकेटचा शोध घेतलाय. सुनील नैनची आलोचना झाली होती, आता होईल कौतुक. फलंदाज बाद. एक छोटा सा बदलाव एक बड़ी कहानी का हिस्सा बन सकता है. सुनील नैन को विकेट मिला और उसके बाद में देखिए सेलिब्रेशन करने के लिए मौका मिला. ये सेलिब्रेशन का करने का मौका चौथे ओवर में मिला. अगर वो पहला ओवर होता तो क्या मनीष कुछ अलग कहानी हो सकती थी. परिस्थिती प्रत्येक वेळी तुमची साथ देईल असं नाहीये, पण परिस्थितीला तुमच्या बाजूने झुकवण्यासाठी तुमची प्रयत्न तितक्या ताकदीचे असायला हवेत आणि तेच प्रयत्न सुनीलचे पाहायला मिळाले. हा सुद्धा जवळपास षटकारच होता, पण शतरक्षकाचं चातुर्य पाहायला मिळालं. थोडी चर्चा हाता होते, कृष्णा सातपुते आपला अनुभव शेअर करतो अजित मोहितेशी. काय डिस्कशन होत असेल नक्की? देखिए अभी नेक्स्ट प्लान क्या होगा. एक विकेट के तलाश में रहेंगे. श्रेयस मैदान के हेलीकॉप्टर बाय मैदान के अंदर आए हैं, तो विकेट के बारे में और कैसे एक विकेट प्राप्त कर सकते हैं, क्या प्लान आप बना सकते हैं. और कृष्णा के पास अनुभव है, अजीत के पास अनुभव है, वो एक बार फिर चर्चा हो रही है. नेक्स्ट ओवर में किसको बुलाया जा सकता है. सुनील ने तो बहुत अच्छी गेंदबाजी करे, एक विकेट उन्होंने प्राप्त किया, कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. स्कोर 53, एक विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के बाद अपनी बॉलिंग मार्ग पर सुनील तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज श्रेयस कदम. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद. जिनके बारे में हम चर्चा कर रहे थे वो कृष्णा इस वक्त आपके स्क्रीन पर रहेंगे. लॉकअप क्षेत्र में गेंद को वह फील्ड किया गया और इस सिंगल के साथ चौथे ओवर में स्कोर है 54, एक विकेट के नुकसान पर. लो फुल टॉस ड्राईव्ह केले, पहिला बॉल थोडा आरामात खेळून काढला. या अगोदर सुमितच्या वतीने 2 षटकार जे मिळाले होते श्रेयसला ते ठाऊक आहे आणि त्याचमुळे त्यांनी पहिल्या चेंडूवर सिंगल पूर्ण करतच स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 54 झाले. चौथ्या षटकातले 3 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर सुनील नैन तयार होतात. या षटकामध्ये ती वापसीच म्हणू शकतोय आपण. पण फुल टॉस बॉलवर सुमितचा अप्रोच नेहमीच आक्रमक असतो. कडक बेधडक षटकार येतोय. बॉल और फुल टॉस के अगर गेंद आएगी तो बल्लेबाज सुमित बाहुबली का हाथ छोड़ने वाले हैं. शानदार स्ट्रोक था. यहां गेंदबाज थोड़ा सा चूक गए और उसका फायदा उठाते हुए बाहुबली. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. ऑन साइड पर कनेक्ट शॉट, स्क्वायर लेग बॉडी लेग की तरफ जाती हुई गेंद.
का सुद्धा सुनीलच्या विरोधात 2 षटकार सुमितने खेचले होते. या षटकात सुद्धा सुनीलच्या विरोधात सुमितने 2 षटकार खेचलेत. पुढच्या बॉलवर जर षटकार आला तर तुषारजी संके, चिरागजी राणे आणि प्रतीकजी संके यांच्याकडून 5,000 रुपयांचं बक्षीस मिळेल. सुमित ढेकळेला धावसंख्या झाल्या 66. 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकातला. सुनील नैन तयार. ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते आणि अशा पद्धतीनं चौथ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आणि चौथा षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली 67 धावा. 1 गडी बाद. बालाजी 11 राजकोट. और कमाल का प्रदर्शन बिल्कुल बीच मैदान पर सुमित ढेकले बाहुबली खिलाड़ी है और शानदार बल्लेबाजी. 2 छक्के इनके बल्ले से आए. थोड़ा सा निराश. तीसरा छक्का आता तो बिल्कुल आपके लिए वो 5,000 का इनाम मिल सकता था. आप भाव बता रहे हैं थोड़ा सा निराश रहेगी, लेकिन लाजवाब बल्लेबाजी रही है. पहले मैच में देखिए इनके खिलाफ रन बहुत ज्यादा आए थे. इस मैच में अगर बात करें तो बालाजी क्लब ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. 4 ओवर के बाद 67 for 1. प्रेक्षक शांत का झालेत मला हा प्रश्न पडलेला आहे. प्रेक्षकांना क्रिकेट आवडलं नाही का? चला प्रेक्षकांनो, आमदार चषक आवडलाय का? आवाज येत नाहीये. आमदार चषक आवडलाय का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हा आवाज आहे. प्रेक्षक जागे आहेत. तर 5व्या षटकाची सुरुवात. इस बार अच्छा स्ट्रोक है. सुंदर टाइमिंग. गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है. लाजवाब फील्डिंग. दर्शक तालियां बजा रहे हैं. इतनी ठंडी होने के बावजूद दर्शक बिल्कुल बहुत अच्छा सपोर्ट करते हुए. ये पालघर के दर्शक है. ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद थी और गेंद को खेल दिया था वाइड स्लॉग ऑफ क्षेत्र में. एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी बहुत तेजी के साथ चले गए. अच्छा एक बार फिर पूर्वानुमान. गेंद को रोका गया. उच्च कोटि फील्डिंग बाउंड्री लाइन पर. जेव्हा जेव्हा पालघर जिल्ह्यामध्ये व्यावसायिक स्पर्धा होते प्रशांत सर, तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत की प्रेक्षकांचा प्रतिसाद तर मिळतच राहिलेला आहे आणि तो प्रतिसाद कधीच कमी होणार नाही आणि त्याचा पुरावा आज मिळतोय. धावसंख्या 68. हो, ऑन साइडला फ्लिक करायचा होता. पायांची हालचाल तितकीशी पूरक नव्हती. बॉल डायव्हर्ट होतोय. शॉर्ट लेगला लेग बाईटची एक धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 69. प्रवीण को बुलाया गया दोबारा दूसरे ओवर के लिए. स्कोर बिल्कुल आप देख सकते हैं 69 for 1. श्रेयस कदम. मुझे याद है सुप्रीमो चषक में श्रेयस कदम के बहुत सारे बैनर हमने देखे थे. जब वो एंट्री करते थे तब तालियां सीटियां बजाते थे. बस सारे उनके फैन. और हेलीकॉप्टर बॉय इनका बिल्कुल नाम दिया गया है. हेलीकॉप्टर बॉय और बाहुबली. प्रवीण गेंदबाजी करने के तैयार. सामना करेंगे सुमित ढेकले. ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई. जोरदार अपील प्रवीण द्वारा. बल्ला जमीन पर लगा था. गेंद फाइन लेग पर आई है. स्कोर इसी के साथ बिल्कुल आगे बढ़ता हुआ. नाउ स्कोर मूव्स ऑन 17 प्लस अपॉन विकेट. स्कोर चांगला झालाय. पुन्हा एकदा ती फुट मूवमेंट जी होती तितकीशी पाहायला मिळाली नाहीये आणि पायांचं मोजमाप घेणारे चेंडू हाताळतोय प्रवीण सातत्याने आणि त्याचमुळे बॅक टू बॅक 2 लेग बाईस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रवीण चांगलीच वापसी करतो. या षटकामध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहेत. 70 धावा धावफलकावर. बालाजी 11 राजकोटची थोडी चर्चा झाली श्रेयस आणि सुमीच्या दरम्यान आणि पाहूया त्या चर्चेचं फलस्वरूप पुढच्या बॉलवर नेमकं काय मिळते. रायटी बॅटर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रवीण तयार होतोय. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, गली पॉइंट, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. फुलटॉस होता. ड्राईव्ह केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा चेस्ट पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय आमदार चषक. फुलटॉस गेंद थी. यॉर्क करने का प्रयास. वाइड यॉर्कर डालना चाहते थे और यॉर्कर गेंद दुधारी तलवार की तरह होती है. ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद. फुलटॉस गेंद पर अच्छा प्रहार. गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. श्रेयस कदम का दमखम बीच मैदान पर. बाहरी किनारा. भाग्य का सारा. किसी को हिलने की जरूरत नहीं है. स्कोर
कीपरला बीट करत बॉल थेट लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. स्ट्रॉंग टीम आहे रेड डेव्हिल्स नोएडा रायगड, पण गोलंदाजीचा अटॅक थोडासा इकडे तिकडे होतं. आशिक अलीची कमतरता जाणवते रेड डेव्हिल्स मध्ये. बिल्कुल सही, आशिक अली बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, लेकिन फिलहाल अभी ये गेंद खराब नहीं थी, गेंद खराब नहीं थी. अब और कहते हैं ना भाग्य जो हमेशा बहादुर का साथ देता है, तो इस वक्त बल्ले का मोटा सिरा और विकेट कीपर के ऊपर से गेंद बॉडी रन के बाहर चली गई. ड्राइव केलाय, हेलिकॉप्टर उडालाय, पण क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफला आणि श्रेयस यांना परतावं लागेल. इतका चांगला स्ट्रोक खेळूनही फलंदाज अच्छा टाइमिंग बिल्कुल. श्रेयस कदम निराश रहेंगे. देखिए वो स्ट्रोक किस तरह से खेल दिया था, हेलीकॉप्टर हवा में बिल्कुल ऊपर और इस वक्त लाका पर गेंद के नीचे खिलाड़ी. अच्छा कैच, सुरेश कदम की पारी समाप्त हुई और राजकोट के उम्मीदों को लगता ये दूसरा झटका. स्कोर 78, 2 विकेट का नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ है. सुरेश कदम ने बनाए 9 रन. नए बल्लेबाज आए हैं प्रदीप पाटिल, नो लुक शॉट के लिए जाने जाते खिलाड़ी. मजा आएगा. एक तरफ बाहुबली है सेट बल्लेबाज, 31 पर बल्लेबाजी कर रहे, 13 गेंदों का सामना किया है. करंट रेट 15.60 का है. प्रवीण की ओवर की अगर बात करें तो 2 ओवर 23 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता. लंबी बैटिंग लाइनअप है नोएडा के पास. आखिरी 6 गेंदें निर्णायक ओवर है. गेंदबाजी में गेंदबाज आए हैं मंसूर, बैटर प्रथमेश. बुलटॉस गेंद इस बार अच्छा टाइम भी नहीं कर पाए. योगेश डीप स्ट्राइक कमर पर मौजूद है. जब तक की गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया दोनों बैटर ने. स्कोर इसी के साथ अब पहुंच चुका है 79 पर 2. मागच्या सामन्यात सुद्धा असाच धावांचा डोंगर आपण पाहिला होता. एकूण एक प्रत्येक सामना हाय स्कोरिंग राहिलेला आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांना चौकार षटकार पाहणं आवडतं. आणि 70 बॉल्स हे कुठेतरी जास्त ट्रॅव्हल होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, तेच पाहायला मिळालं. लागा तो सिक्सर ही जी टॅगलाईन आहे ती कुठेतरी पूरक ठरते. दरम्यान अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मनसूरकडून पुनरागमनाची अपेक्षा आहे रेड डेव्हिल्स नोएडा रायगडसाठी. पाहूया शेवटच्या षटकासाठी त्यांना राखून ठेवलेलं आहे, तर नक्कीच ती गुणवत्ता मनसूरची पाहायला मिळेल का. प्रथमेश ठाकरे ऑन स्ट्राईक. फुल टॉस, आडव्या वेळेने खेळायचा प्रयत्न, बॉल मागे जातोय फ्लाय स्लिपला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, एक सिंगल पूर्ण होते. नो बॉल. नो बॉल कैसे रहा. मनीष आपको याद है नजीबुल्ला का वो टूर्नामेंट और दादूजी कुंड स्टेडियम पर प्रथमेश ठाकरे वो 5 छक्के जड़े थे, क्या जबरदस्त माहौल बना. दर्शक बिल्कुल. अब 2 बार रिफिल लिया गया. टीवी अंपायर की तरफ जय पवार ने इशारा किया है. जय पवार जीपी पैनल बहुत मशहूर है. आने वाले दिनों में 40+ ऑल इंडिया लेवल का एक बहुत बड़ा टूर्नामेंट वो लेके आ रहे हैं. बहुत अच्छा मैनेजमेंट ऑक्शन पूरा हो चुका है और अब स्कोर 81, 2 विकेट के नुकसान पर. तुम्हाला काय वाटतं, टक इन केलं बॅटरने तर त्याला ऍडव्हान्टेज मिळू शकतो, कारण इन केल्यानंतर जो इम्पॅक्ट आहे तो व्यवस्थित तुम्हाला तिसऱ्या पंचांना दिसू शकतो. त्याचमुळे जर टक इन केलं तर त्याचा ऍडव्हान्टेज बॅटरला जाऊ शकतो. टी शर्ट कधीही टक इन केलं पाहिजे जेणेकरून तो ऍडव्हान्टेज तुम्हाला घेता येऊ शकतो. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अजून जास्त परिपक्व बनवतात. तुम्ही टक लावलाय त्यामुळे इन म्हणजे मी टकटक तुमच्याकडे बघतोय. इन हा शब्द पहिल्यांदा आपण बघितलं तर टुकटुक टुकटुक अशी बॅटिंग सुमितने केली, त्यानंतर टकाटक बॅटिंग फरदीनने केली आणि आता तुम्ही इनचा विषय काढलाय. म्हणजे इन करणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे. बघूया. नो बॉल. इट्स नो बॉल. अब टेक्नोलॉजी है, बहुत सारे कैमरे 70 के पास. क्रिकेट में बदलाव हो रहे अच्छे संकेत हैं. आने वाले दिनों में आईएसपीएल के ऊपर सबकी निगाह रहेगी और ऑक्शन कौन सबसे महंगा खिलाड़ी होगा उसके ऊपर भी एक बार भी सबकी निगाह है. ऋषि खास करके पंत साहब को सबसे ज्यादा रकम मिली है आईपीएल के लिए, लेकिन टेनिस क्रिकेट में एक बहुत बड़ा आईएसपीएल का जो टूर्नामेंट है उसमें सबसे ज्यादा कीमत किसको मिलने वाली वो देखना भी बहुत जरूरी. मागच्या वर्षी कर्णबालाला मिळाली होती, आता तेच नाव असेल की नाव बदलेल. कित्येक खेळाडू आहेत त्या रांगेमध्ये, कित्येकाने आपलं भविष्य पाहिलेलं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. चला दरम्यान अजूनही आपण थांबलोय.
डिसिजन आलंय. इट्स नो बॉल. बहुत सारी चीजें हैं फिलहाल देखा गया. फ्रीड का इशारा कर रहे जय पवार. गेंदबाजी कर गेंदबाज मंसूर. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज प्रथमेश टाकरे. फुल टॉस गेंद प्रहार किया. गेंद बॉलिंग की तरफ जाएगी. गेंद को रोकने का पूरा प्रयास किया गया. फिर भी गेंद बॉलिंग के बाहर. चौका या छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका. 4 रन. वीक बॉलिंग अटॅक जाणवते कारण कुठलाही गोलंदाज हा इकॉनॉमिकल राहिला नाहीये. प्रवीणचं पहिलं षटक 14चं, सुनीलचं दुसरं षटक 16चं, इरफानचं तिसरं षटक 22चं, सुनीलचं चौथं षटक 15चं, प्रवीणचं 5वं षटक 9चं आणि आता मनसूचं हे षटक आपण पाहतोय ते देखील नो बॉलवर फ्री हिट बॉलवर चौकार आल्या. 7 धावा आतापर्यंत मिळालेले आहेत. तर फलंदाजी करणाऱ्या संघाला धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 85 धावा. सुमित ऑन स्ट्राईक. स्लो वर 1 स्पीड व्हेरिएशन गती परिवर्तन जे खूप महत्वाचं आहे ते हाताळलेलं आहे योग्य त्या वेळी मंसूर. बहुत बढ़िया. बहुत अच्छी गेंदबाजी. क्योंकि देखिए आखिर के ओवर में बल्लेबाज की जो सोच होती है बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहते तो गति नहीं देना चाह रहे. इंटेंट बहुत अच्छा, सोच बहुत अच्छी, नियंत्रण अच्छा था. आप स्लो डाउन डाल रहे ना तब सही इलाके में गेंदबाजी होना बहुत जरूरी है. टिप्पा सही जगह पर होना बहुत जरूरी है. स्कोर 85. 2 विकेट के नुकसान पर छठा ओवर प्रगति पर है. बाहुबली ऑन स्ट्राइक. ऑफ टर्म के काफी बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है. ऑफ टर्म को कवर किया और गेंद को जाने दिया. विकेट कीपर के लिए जय पवार ने वाइड बॉल का इशारा किया. काफी ऑफ टर्म के बाहर गया. नियंत्रण नहीं था गेंदबाज का. काय जबाबदारी उचलली सुमित ढेकळेने. म्हणजे सुरुवात फरदीन काझीने केली आणि त्यावेळेलाच ते शांत राहिले होते. त्यानंतर त्यांना वाटलं की धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. त्यानंतर बघा इतकी थंडी वाजते की हेल्मेट घालून सुद्धा क्रिकेटचा खेळ पाहता येऊ शकतो. बघा जिवंत उदाहरण ऑन स्क्रीन 70-70 लाईव्ह. चांगला बॉल होता. इनसाइड आउट खेळलेत. सुमितने उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. इम्तिहान जारी है. थोड़ा सब्र रखो. अब इम्तिहान जारी है. वक्त खुद कहेगा आ बेटा अब तेरी बारी है. बाहुबली इस वक्त बहुत बढ़िया शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आना चाहेंगे. दूसरे के लिए वापस आना चाह रहे. यह खतरा है. खतरा है. और ये क्या हुआ. मोए मोए बीच मैदान पर बल्लेबाज कौन जाएगा. प्रथमेश या बाहुबली. बाहुबली देख रहे अपने डगआउट की तरफ. इसका मतलब प्रथमेश को मनीष क्या जाना पड़ेगा. बिल्कुल प्रथमेश को जाना पड़ेगा. तालमेल में कमी आई. स्ट्राईक हवी होती सुमितला पडता मिळणार नाही कारण आता शेवटचा 1 बॉल बाकी या डावातला. पण 92 धावा धावफलकावर लावलेले आहेत बालाजी 11 राजकोट या संघाने. काय टीम एफर्ट पाहायला मिळाला. फरीदीन काझीच्या 36 धावा, श्रेयसच्या 9 धावाच्या वतीने आपण पाहिलं तर षटकारांची आतिषबाजी राहिली होती. बघा रिप्ले मध्ये पाहायला मिळते. हे चातुर्य आहे थॉमसचं. बहुत बढ़िया खेल. अच्छा थ्रो था और उसके बाद में लाजवाब विकेट कीपिंग. अब बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं प्रथमेश की जगह. 93 रन्स ऑन बोर्ड. प्रदीप पाटिल. गेंदबाजी करने गेंदबाज मंसूर तैयार. आखिरी गेंद इस पारी की है. स्कोर 93 फॉर 3. करंट रन रेट 16.23 का है. 5 टिप गली पर पॉइंट. डीप स्ट्रोक पर लॉन्ग ऑफ. अपसेट पर 5 खिलाड़ी. प्रदीप पाटिल के लिए फुल टॉस गेंद ऑन साइड पर. अच्छा स्ट्रोक. गेंद जाएगी बॉलिंग के बाहर और शानदार चौका. अंत भला तो सब कुछ भला और प्रदीप का बल्ला माशाल्लाह. 4 रन.
आखिरी गेंद पर शानदार स्ट्रोक था बल्लेबाज प्रदीप पाटिल का। फिलहाल देखिए सुमित डेकले ने आज बहुत लाजवाब बल्लेबाजी की। 19 गेंद में 44 से नॉट आउट रहे। परदीन और सुमित के बीच एक बहुत अच्छी साझेदारी। 12 गेंद में 36 और सुनील ने विकेट प्राप्त किया। प्रवीण का बहुत अच्छा कैच। श्रेयस कदम 5 गेंद में 9, प्रवीण ने विकेट लिया। इरफान ने शानदार कैच लपका। प्रदीप पाटिल 4 पर नॉट आउट रहे। आखिरी गेंद पर इनके बल्ले से चौका। स्कोर 97, 3 विकेट के नुकसान पर राजकोट। गेंदबाजी की बात करें तो फिलहाल इरफान 1 ओवर 22 रन 9 विकेट। वंसूड 1 ओवर इनको विकेट नहीं मिला, 19 रन खर्च किए। प्रवीण 2 ओवर 23 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता। सुनील 2 ओवर 31 रन और बहुत महत्वपूर्ण एक विकेट आपने प्राप्त किया है। अब ज्यादा समय आपको नहीं लेना है, मैदान के अंदर जल्दी जाना है और अब टारगेट 36 गेंदों में 98 रन आपको बनाने हैं। 98 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो आने वाला समय बताएगा। स्वरा युवा बाग प्रेसिडेंट आमदार चषक 2024 के इस मंच पर दमदार खेल आप देख रहे, प्रोफेशनल खिलाड़ी और अब मैदान के अंदर पॉजिटिव सोच के साथ सारे खिलाड़ी जाएंगे। बैक बैलेंस अच्छा है। यूसुफ जी हमारे साथ जुड़ रहे हैं। तर फक्त आयोजकांनी जी टी शर्ट दिलेली आहे ती टी शर्ट घालूनच आपण खेळायचं आहे अशी विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय। कृपया अशी विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय की जी टी शर्ट तुम्हाला दिलेली आहे टी शर्टवर खेळायचं आहे, जर्किन नाही घालायचं, स्वेटर नाही घालायचं अशी विनंती आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय। मैच कंटिन्यू करना है, इसीलिए प्रारंभिक बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है। समय ला ले। इस विकेट पर रन बन रहे मनीष। इससे पहले भी देखिए 90 के ऊपर का स्कोर था। अभी फिलहाल 98 रनों का टारगेट। रन बन रहे, रन बहरे। और आपने एक बार फिर वो गेंदबाजी के बारे में चर्चा की। गेंदबाजी थोड़ी कमजोर लगी है। सुनील नैन ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। बाकी गेंदबाजों ने जो कोशिश की, जब एक बार फिर सही इलाके में गेंदबाजी करना था, सटीक लाइन के साथ गेंदबाजी करनी थी, वो सटीक लाइन के साथ गेंदबाजी आपने नहीं की है। एक्झॅक्टली, पण तुम्ही मागे काय केलंय ते देखील लक्षात घ्यायला हवं। जर तुमच्या मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिलेली आहे तर मग नेमकं या सामन्यात वेगळेपण का, तर त्या गोष्टीवर देखील लक्ष घालायला हवं। तो दोस्तों तब तक एक बार फिर आप देख सकते हैं हमारे जो स्पॉन्सर हैं जिन्होंने हमें बहुत अच्छा सपोर्ट किया है। तो चलते हैं हमारे स्पॉन्सर की तरफ। मेन स्पॉन्सर सन्माननीय तुषारजी संके, स्वरा युवा ग्रुप, सन्माननीय वैभवजी संके, साइल एंटरप्राइजेस, वरिष्ठ मनी, रोशनजी जैन, अनिकेतजी राऊत, विश स्पोर्ट्स, कुजलजी संके, कोलवडे सरपंच, विवेकजी वेडे, खैरा फाटा सरपंच, JSW कंपनी, आरती ड्रग्स, अधिकारी ब्रदर्स, विनोद अधिकारी, कैलासवासी बाळकृष्ण संके व कैलासवासी कपिल बाळकृष्ण संके यांच्या स्मरणार्थ ओपन साठी बाईक, STS होंडा व ह्युंडाई स्पॉन्सर धनंजयजी संके यांच्याकडून PDTPL ची बाईक, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे महेंद्रजी सोलंके व सुरेशजी सोलंकी, संतोषजी वडे, संतोष गुलाब जैन, मयूर ट्रेडर्स, अकाय, आई एकवीरा, सुमित जनरेटरचे सुमितजी पिंपळे, सन ग्रुपचे मुकेशजी पाटील, राजेश पाटील, नीरव इलेक्ट्रॉनिक्सचे सागर, पॅराडाइज ग्रुपचे जब्बीर भाई, तसेच परीक्षित ठाकूर, व्रयांश ग्रांटचे प्रवीण शेट्टी, सर्व स्पॉन्सरचा मनपूर्वक आभार। तो कुछ देर के लिए खेल रोकना है। जय पवार और दोनों अंपायर, मैच जल्दी शुरू नहीं करना है, कुछ देर के लिए रुकना है। कुछ देर के लिए, जब तक मैनेजमेंट जो ऑर्गेनाइजर आपको नहीं कहते तब तक मैच शुरू नहीं करना है। कुछ समय के लिए मैच आपको रोकना है। तो मनीष बहुत इंपॉर्टंट मॅच आहे। ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी या प्रेक्षकांची तुफान गर्दी बघतोय, इतकी थंडी पडले आणि तू मगाशी खूप चांगलं म्हणालास की थंडी कुठे आहे, थंडी आम्हाला जाणवत नाही, परंतु पालघरची एक खासियत आहे, यापूर्वी ज्या व्यावसायिक स्पर्धा झाल्या म्हणजे जिथे पूर्ण भारतातले दिग्गज खेळाडू आले त्या वेळेला फक्त या अशा प्रेक्षकांनी त्या महिलांनी देखील भरभरून प्रतिसाद दिलाय आणि यावर्षी देखील आपण आता इथे या मैदानावरती जी स्पर्धा आहे अर्थात आमदार चषकाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते देखील खूप चांगलं आहे आणि या स्पर्धेला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे। जो ऑर्गनायझिंग कमिटीचा ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत सामना चालू करायचा नाही। अंपायर्स आपण सामना स्टार्ट करायचा नाहीये जोपर्यंत ऑन फील्ड अंपायर्सला आयोजन कमिटीचा ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत सामना चालू करायचा नाही। तर आपण उल्लेख केला होता लोकप्रियतेचा। प्रत्येक आयोजकाची इच्छा असते की आपली स्पर्धा लोकप्रिय व्हावी, त्यासाठी ते ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रॉंग लागते आणि त्याचमुळे आपण जर या मैदानाकडे प्रथमदर्शी पाहिलं तर चांगली सपाट अशी खेळपट्टी
ज्या खेळपट्टीवर छोटी छोटी विमानं सुद्धा लँड होऊ शकतात. आपण प्रॉपर ग्रास कटिंग पाहतोय, कुठेच खास कळगे नाही आहेत, दगड कुठे नाही आहेत, दुखापत होण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर प्रशस्त असा कॉमेंट्री बॉक्स, त्यानंतर उर्वी डीजेचं मनोरंजन, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था, खिशाला थोडासा त्रास देऊन तुम्ही स्वस्त दरात रुचकर स्वादिष्ट जेवण जेवू शकता. म्हणजे मैदान सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. सर्व नियोजन आयोजन कमिटीच्या वतीने केलं गेलंय. आणखीन काही गोष्टी आहेत, म्हणजे स्क्रीनची खूप सुंदर व्यवस्था आहे, पाठीमागे आपण बघू शकता डिजिटल ॲडव्हर्टाईज सुरू आहे. या सगळ्या गोष्टी आज बरोबर म्हणजे चंद्र जो आहे ना तो कलेने वाढतो. अनेक स्पर्धांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे प्रेक्षक येतात पण ते पहिल्या दिवशी काही प्रमाणात, दुसऱ्या दिवशी काही प्रमाणात, मग हळूहळू ते वाढतात आणि शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी होते. मात्र आज आपण जे दृश्य या ठिकाणी या मैदानावरती पाहतोय, आता प्रोफेशनल म्हणजे आमदार चषकाला जी सुरुवात झाली तिथे पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी अभूतपूर्व अशी गर्दी केलेली आहे. अजून एक गोष्टीचं मी कौतुक करणार आहे, ऑल इंडिया ओपन कॅटेगरीला संध्याकाळी ठेवलंय. आता जे दुरून संघ येतात त्यांना कळलं असेल की पालघरचे खेळाडू किती लांब प्रवास करून पुण्याला किंवा पुण्याच्या बाहेर जातात, कारण साधनच नाहीये, ट्रेन नाहीये. सकाळची ट्रेन त्यांना रात्री निघावं लागते, रात्री निघून मुंबई सेंट्रलला जावं लागतं किंवा तिकडनं ट्रेन्स घ्याव्या लागतात. पण सकाळी असं नियोजन नाही आहे आणि त्याचमुळे आयोजकांनी ऑल इंडिया ओपन कॅटेगरीला संध्याकाळी ठेवलं, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित प्रवास करून घाई न करता मैदानात पोहोचू शकाल. आयोजक आहेत स्वरा युवा ग्रुप, त्यांनी देखील खूप मेहनत घेतलेली या स्पर्धेकरता. आणि आता हिरवा सिग्नल आलेला आहे, पंचांनी सामना सुरू करायचा आहे. 98 धावांचं आव्हान, कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा रंगतदार अद्भुत दुसरा डाव. जितकी मजा पहिल्या डावात आलेली आहे तितकीच मजा दुसऱ्या डावात येईल यात तीळ मात्र शंका नाहीये, कारण समोर आहे ज्याला गॉड ऑफ टेनिस विकेट म्हटलं जातं कृष्णा सातपुते आणि त्यानंतर मुंबईचं तुफान थॉमस डाय सुरुवात करेल या डावाची. रेड डेव्हिल नोएडा रायगडसाठी पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर धारावी एक्सप्रेस विकी भोईर ऑन साइडला झोकून दिला स्वतःला, स्क्वेअर लेगला टार्गेट करताना बॉलला पटवलं सीमारेषा पार. जशी सुरुवात पहिल्या डावाची तशी सुरुवात दुसऱ्या डावाची, चौकार. टीट फॉर टैट और सिरसा चैंपियन ट्रॉफी में करण अंबाला के खिलाफ इन्होंने जो कमाल का स्ट्रोक खेल दिया था वो इंस्टाग्राम पर वायरल है. कृष्णा बल्लेबाजी बहुत उम्दा कर सकते हैं और सिरसा चैंपियन ट्रॉफी में इन्होंने बताया कि टाइगर अभी जिंदा है. बेहतरीन बल्लेबाजी, सामने बाबी की गेंदबाजी करने को तैयार नवी मुंबई एक्सप्रेस. जब आउट अगर देखें तो फिलहाल फ्लैग स्लिप पे गली पॉइंट स्ट्रक, एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, मिड ऑन एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी, फाइट लेकर खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है, दर्शक काफी संख्या में मौजूद है. अच्छा माहौल बना हुआ, ज्यादा ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेलने की कोशिश. विकी के पास रफ्तार है, बहुत सही जगह पर सही इलाके में गेंदबाजी और पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है. गतीमध्ये परिवर्तन करून फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवलं जाऊ शकते. ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा कमिट झाले होते. झेग्रस कॉपी मागच्या स्ट्रोक्ससाठी त्यांनी केली होती, पण यावेळेस स्ट्रोक्सचं चयन व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे पुढचा बॉल डॉट आला. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर प्रत्येक षटका मागे 16च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे रेड डेव्हिल्स नोएडा संघाला. पाय चालले नाहीयेत, जर पाय चालले नाहीत पण तरी देखील जर बॉल वाईड लाईनच्या पलीकडून जातोय तर व्हाईट बॉल आलाय, ओरिजिनल डिसिजन आणि रेफरल आलेला आहे बॉलिंग टीम कडून. ऑन फील्ड एम्पायर ने बिल्कुल कहा कि व्हाइट बॉल और उसके बाद में फील्डिंग करने वाली टीम ने चैलेंज किया है डीआर का इस्तेमाल और अब टीवी एम्पायर बिजी हो जाएंगे. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग वो आवाज आएगी. दर्शक अभी भी हमारे साथ जुड़े हुए ऑनलाइन 70-70 के ऊपर, और उसके साथ इस मुकाबले की बात करें तो एक बहुत बड़ा मुकाबला, करो या मरो वाला मैच है, डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. मला हेच सांगायचं की मला असं वाटतं की प्रत्येक सामना त्याच विचारसरणीने खेळला पाहिजे, लीग स्टेजचा सुद्धा आणि नॉकआउटचा सुद्धा, जेणेकरून तुम्हाला ती प्रगल्भता येते तुमच्या प्लॅनिंग मध्ये. दरम्यान आता पाय चालले नव्हते कृष्णाचे, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. ओरिजिनल डिसिजन व्हाईट बॉल आहे, चॅलेंज केलं बॉलिंग टीमने आणि लगेच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण यानंतर आपण पाहणार आहोत अजून एक सामना वेळापत्रकाला. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजेच रिव्ह्यू लॉस्ट, शफल झाले नव्हते, तीच गोष्ट पंचांनी ध्यानात घेतली और टिपा खाते बिल्कुल उछाल भी मिला, थोड़ी सी गेंद हरकत करते भी बाहर की तरफ निकली थी. विकी अपनी बॉलिंग मार पर तैयार. स्कोर 5 विकेट से नुकसान के 98 रनों का टारगेट आपके सामने. फिलहाल बालाजी क्लब राजकोट, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही. ग्रीन बॉल
दांडी दांडी गुल, फलंदाजाला पडली भूल, गोलंदाजी पॉवरफुल. विकी अप्रतिम कामगिरी करतोय आणि कृष्णाची दांडी गुल झाली. सफल होण्याचं हेच नुकसान आहे की आपण इतके सफल होतो की तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवतो आणि कृष्णा सातपुते यांनी तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवल्या आणि फक्त काय करायचं होतं गोलंदाजाला तर यष्टीवेदी चेंडू हाताळायचा नाही. जसे कृष्णा बाद झाले प्रेक्षक घराच्या दिशेने निघाले. लेकिन देखिए आपके पास अभी भी बहुत सारे अच्छे खिलाड़ी हैं. अजीत मोहिते जैसे धुरंधर खिलाड़ी है, योगेश जैसे खिलाड़ी है. क्या योगेश थोड़ा ऊपर आके बल्लेबाजी कर सकते हैं क्योंकि उनको थोड़ा सा समय लगता है सेट होने के लिए. एक्शन रिप्ले में देखे क्या हुआ था, विकी की बहुत अच्छी गेंद ज्यादा सफल हुए और इसके कारण ऑफ टाइम के ऊपर गेंद टकराती हुई विकी को एंजॉय करने का मौका मिला, जजने मारने का मौका मिला. कृष्णा बॅक टू द पॅव्हेलियन. उल्लेख आपण चांगला केला. रायगड टीमला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. रायगड टीम अशी आहे जिला तुम्ही जर बोट दिलं तर ती तुमचा हात पकडेल आणि त्याचमुळे कृष्णा जरी बाद झालेत अंडर एस्टिमेट करून चालणार आहे मुंबईच्या तुफानला जे नॉनस्ट्रायकर एंडला आहेत थॉमस डायस आणि अजित मोहिते एक स्ट्रॉंग बॅटर आहेत. एक्सपिरियन्स त्याच्याकडे ठासून भरलेला आहे आणि अनुभवाला दुर्लक्षित करून चालत नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्टचा दिमागदार षटकार. अजीत मोहिते कमाल के खिलाड़ी है और देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था. एक्शन रिपीट 70 के ऊपर ऑफ टॉप के बिल्कुल बाहर गेंद थी, थोड़ा सा पीछे हट गए, बल्ले के बीचों बीच खेल दिया. डीप स्ट्राइक कवर बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद दर्शनीय स्ट्रोक अजीत मोहिते के बल्ले से आता है. ईंट का जवाब पत्थर से देना एक बार फिर ये भी जानते हैं. जीतने के लिए 98 रनों की जरूरत है. लक्ष्य बहुत बड़ा है. इस बार भी ऑन साइड पर करेक्ट शॉट. खोल दे अपने पंख कहता है परिंदा. अभी और उड़ान बाकी है. जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है. गगनचुंबी छक्का. सुपर बैटिंग. बैक टू बैक दूसरा छक्का. बल्लेबाज अजित मोहिते के बल्ले से. गर्दी वाढेल आता प्रेक्षकांची पुन्हा एकदा. आता जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे अजित मोहितेने आणि जेव्हा खेळाडूच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं वाढते तितके त्यांचे खांदे मजबूत होतात आणि मजबूत खांद्यांची फलंदाजी आता पाहायला मिळते अजित मोहितेची. बॅक टू बॅक 2 सिक्सर त्यांच्या वतीने येत आहेत. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. 70 रन्स ऑन बोर्ड. मॅच इज स्टील ऑन. बघा विकी भोईर सुरुवात चौकाराने या षटकाची, त्यानंतर आलाय डॉट, त्यानंतर फलंदाज होत आहेत बाद. बॅक टू बॅक 2 षटकार. फलंदाज अजित मोहिते अंडर एस्टिमेट करून नाही चालणार. शेवटचा एक बॉल बाकी. या पहिल्या षटकाला धावसंख्या 17 झाले. बॅटिंग असावी तर अशी संघाला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही जर ती बॅटिंग केली तर तुमच्या नावाची चर्चा होते आणि चर्चा होते आता अजित मोहितेची. पण पाहूया विकी भोईर काउंटर अटॅक करतील का शेवटच्या बॉलवर. यस एक्झॅक्टली त्यासाठी तयारीत होते. बॅकलिपला खाली घेतलं, ब्लॉकआउट डिलिव्हरी येईल अशीच अपेक्षा होती. फलंदाज अजितला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 17. 1 गडी बाद. मनीष देखिए इस तरह से बल्लेबाजी करने आपको आना चाहिए. 2 छक्के आए हैं उसके बाद भी अगर देखे अगर एक अच्छी गेंद है तो उसका सम्मान करने की जरूरत है क्योंकि एक गेंद मनीष आपका शिकार भी कर सकती है और इसीलिए रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. बहुत अच्छी गेंद थी विकी की. पहले ओवर की अगर बात करें तो पहले ओवर में रन जरूर आए. 30 गेंदों में 81 रनों की जरूरत है. कृष्णा का विकेट आपने खो दिया लेकिन रनों की रफ्तार कम नहीं हुई है तो ये अच्छे संकेत है इस मैच के लिए. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूच असते आणि त्याचमुळे ते ओळखलं अजितने. त्याला अपेक्षा असे होतेच कधी कधी काय इन्स्टिंक्ट असते, सिक्स स्टेज असते की पुढचा बॉल कसा येणार आहे आणि त्यासाठी माझ्याकडे देखील ती पूर्वतयारी असायला हवी. तीच तयारी पाहायला मिळेल अजितची. मनीष और हर चमकने वाली चीज जो है ना वो सोना नहीं होती. तो हर गेंद आपके लिए वो चौके छक्के के लिए नहीं आएगी. तो आपने सही किया. मैं समझ सकता हूं एक अच्छी गेंद है, सम्मान किया आपने, खुद के लिए थोड़ा सा वक्त दिया. विकेट के ऊपर आपको खड़े रह के बल्लेबाजी करनी होगी. बल्लेबाजों के लिए मंत्र रहेगा क्रिकेट डोंट थ्रो विकेट. आपको विकेट नहीं खोना है और सबसे बड़ी बात है आपको संयम नहीं खोना है, शोल्डर डाउन नहीं होने चाहिए. कुठेतरी एम्ब्रोज सांगत असावा कारण आता या 2 फलंदाजांवर ती जबाबदारी वाढलेली आहे. आणि पाहूया नोएडा संघाकडून आता थॉमसचा खेळ कसा होतोय. मागच्या सामन्यामध्ये थॉमसची ती पूर्ण झाली नाही. उजव्या बाजूला एका बॅट, त्याची बॅट आतमध्ये आहे बाबा. चांगला बॉल. पुन्हा एकदा टोक क्रशिंग यॉर्कर. बॅकलिपला खाली घेऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न. स्वागत चांगलं केलं इम्रोजने थॉमस. बहुत बढ़िया गेंदबाजी. ब्रॉकल में गेंदबाजी, ऑन द टोज गेंदबाजी कर रहे और शुरुआत अच्छी.
स्टार्ट अच्छा किया, लेकिन हम आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। फ्रंटलाइन गेंदबाजी करने के लिए तैयार एम्ब्रोज। नाउ स्कोर 17 बॉल्स अब 1 विकेट, चेसिंग टारगेट अप 98 रन। दोनों बल्लेबाज ने चर्चा की, अजीत 12 पर खेल रहे हैं, थॉमस ने अपना खाता नहीं खोला है। इस पर फील्डिंग एक फ्लैग स्लिप, उसके साथ गली पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉकअप पर खिलाड़ी तैनात। ऑफ टाइम के बाहर कट करना चाहते थे, लेकिन अच्छी तरह से बल्ले के ऊपर डायरेक्ट हिट करने के लिए बिल्कुल थ्रो किया गया, लेकिन ज्यादा कुछ फायदा नहीं होगा। सबसे अच्छी बात है अजीत मोहिते ने 2 छक्के जड़े हैं, थॉमस रॉस्टेकर इनकी तरफ आए हैं। अब आने वाली 4 गेंदें बरीच बहुत महत्वपूर्ण है। स्कोर 18, 1 विकेट के नुकसान पर। टप्पा पडल्यावर बॉल थोडा स्लो होतोय आणि त्याच जाळ्यामध्ये फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळालेला आहे। पण आता स्वतःला चॅलेंज करावं लागेल फलंदाजांना, आणि म्हणतात ना की जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुम्हाला चेंज करते, आणि तीच भूमिका आता घ्यावी लागेल फलंदाजाला थॉमसला। जी भूमिका अजितने घेतलेली आहे, 3 चेंडूंवर त्यांनी 12 धावांचं योगदान दिलं आणि संयमाचा देखील त्यांनी नजराणा पेश केला, आणि त्याचमुळे आता तसाच खेळ थॉमसच्या वतीने येईल अशी अपेक्षा आहे। रेड डेव्हिल नोएडा रायगड या संघाला क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातो सर्कलच्या आतमध्ये। ऑफ स्टंपला आपण 4 क्षेत्ररक्षक पाहतोय। इम्रोज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, ओव्हर पिच बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला पाठवलंय, चेंडूवर केलंय आक्रमण, चेंडू जातोय आता एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, 1 बाउंस घेत चौकार। बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर, अजीत मोहिते को स्ट्राइक मिला, उसका भरपूर फायदा। ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गेंद थी, थोड़ा सा लेग स्टंप के बाहर चले गए और एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेल दिया है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा दमदार 4। शानदार बल्लेबाजी अजीत मोहिते करे, माइंडसेट बहुत अच्छा है। घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए। 98 रनों का आप पीछा कर रहे, पहला विकेट आपका जल्दी गिर गया तो आपका माइंडसेट अच्छा होना चाहिए। तो डगआउट से सेट होकर मैदान के अंदर आए हैं बल्लेबाज अजीत मोहिते। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, इस बार अच्छी गेंद, क्या बैटिंग चल रहा है। डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। पहले चौका, उसके बाद में बिंदी गेंद है, बहुत ही जबरदस्त बैटल मैदान के अंदर। एक्युरेसी पाहायला मिळते इम्रोजची, आणि जवळपास या षटकामध्ये 3 ब्लॉकआउट डिलिव्हरीज त्याने हाताळलेल्या आहेत, आणि त्याचमुळे फलंदाजासमोर उत्तर नव्हतं त्या प्रश्नांचं। धावसंख्या 22। आता खूप जास्त बाहेर सरकलाय बॉल, आणि त्याचमुळे पंचांनी निरीक्षण केलं, व्हाईट बॉलचा इशारा जय पवार सरांचा। व्हाईट बॉलची 1 धाव ऍड होईल, धावसंख्या पोहोचते 23, 1 गडी बाद। अजीत मोहिते जिस एरिया से बिलोंग करते हैं वो नायगांव है, और नायगांव प्रीमियर लीग का आयोजन जब किया जा रहा है तो उसमें भी इनका बहुत बड़ा रोल है। और फिलहाल बीच मैदान पर बल्लेबाजी कर रहे एम्ब्रोज, जिनको नजीबुल्ला ट्रॉफी में बहुत प्यार मिला था दर्शकों का। फुल टॉस गेंद, ऑल्सर पर खेल दिया, लॉकआउट पर खिलाड़ी तैनात, रन बनाने का कोई मौका नहीं है। एक्सीलेंट बॉलिंग बाय एम्ब्रोज, नाउ स्कोर 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। नियमित परफेक्ट बॉलिंग अटॅक बाय इम्रोज। जयेश रावरे ज्यांनी एक आता झेल टिपलेला आहे, त्यांनी यायचं आहे रिच टू मनीचं ब्रँडेड आयगिअर त्यांना मिळणार आहे। धावसंख्या 23। बॅटची एज, बॉल स्टंपवर धडकला, प्लेट ऑन, अजित मोहिते आशेचा एक किरण आता कुठेतरी अस्ताला जातोय, धक्का दुसरा बसतोय रेड डेव्हिल नोएडा रायगडला। मनीष, या ठिकाणी खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, यात काय शंका नाहीये। आमदार चषक आणि त्यामध्ये दमदार कामगिरी करण्याकरता प्रत्येक जण आसुसलेला असतो, परंतु आणखीन एक अशी स्पर्धा ज्याची आपण चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतो, म्हणजे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, त्याचबरोबर स्कोरर असतील, अंपायर असतील, प्रत्येक जण या ठिकाणी चातक पक्षाप्रमाणे वाट बघत। मागची एका पर्वामध्ये त्या स्पर्धेचं आयोजन नाही झालं, त्यामुळे प्रत्येक जण पुन्हा एकदा कधी एकदा ती स्पर्धा होणार आहे। सुपूर्व चषकाचं बिगुल वाजले, सुपूर्व चषकाचं बिगुल वाजलंय। एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप संबोधला जाणाऱ्या अर्थात सुपूर्व चषकाचं आयोजन आदरणीय सन्माननीय आज या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात आमदार मोदी साहेबांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली केलं जाणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे। मैदानावरती आपण आमदार चषक पाहतोय, या खेळामध्ये जर बघितलं तर एम्ब्रोजने अतिशय दर्जेदार कामगिरी केली। तर मिस्टर राव रिच टू मनीचा आयगर मिळतोय, पंकजी पाटील यांच्या शुभ हस्ते तो आयगर आपण रावरे यांना वितरित करू। जयेश रावरे राईट, त्यांना हे बक्षीस मिळते, म्हणून प्रेक्षकांनो जागी तुमच्याकडे जो षटकार येतोय त्या षटकाराला जेलमध्ये परावर्तित करा आणि ब्रँडेड आयगर जिंकण्याचा मौका सोडू नका। बॉल डीप मध्ये पोहोचतोय, एक सिंगल पूर्ण होते, अजूनही मैदानाच्या आतमध्ये थॉमस आहे, नवीन फलंदाज बिलाल त्यांच्या साथीला। दरम्यान धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 24 धावा, 24।
और राजेश नायडू फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। रावरे साहब बहुत खुश लग रहे हैं, एक हाथ से इन्होंने कैच लपका था। गेंदबाजी करे गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार। नायडू अच्छा स्ट्रोक, स्ट्रेट ड्राइव किया गया, लॉकअप बॉडी लेकर तरफ खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। और तीसरे ओवर की जो कहानी है बिल्कुल बहुत ही बढ़िया, अच्छा स्टार्ट। स्कोर अगर देखें तो 25 और विकेट की बात करूं तो बिल्कुल 3 या 2 विकेट आपने खो दिए हैं। मनीष यहां से गेयर चेंज करने का समय आ गया ना, पहिल्या षटकापासूनच तो गेअर होती। मी आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतो, कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून कृपया बाजूला व्हा। पंकजी प्रेक्षक थोडा उजवीकडे घ्या प्लीज। दरम्यान धावसंख्या 25 झाले, 2 गडी बाद तिसऱ्या षटकातले 2 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत आतापर्यंत। राजेश नायडू प्रतिभावंत गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच कित्येक सामन्यांमध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोलंदाजीच्या आधारावर मिळालेला आहे। आणि या षटकात सुद्धा इकॉनॉमिकल उलटीचे खेळलेत, पण क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचे विकी पोहोचतायत। फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल। मुंबईचं तुफान शमते, तिसरा धक्का बसतोय टीम रेड डेव्हिल रायगड। मनीष एखाद्या ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्याआधीच ती ठिणगी भिजवणं किंवा त्याचं मोठं रूपांतर होणं याची काळजी घेणं गरजेचं होतं आणि तेच झाले मैदानावरती। रिव्हर्सचा फटका तो थोडासा अगलट आला थॉमसच्या आणि विकीचा अप्रतिम झेल। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन राजेश नायडू की तरफ से। विश नेटवर्क और 77 के माध्यम से यह टूर्नामेंट आप देख रहे हैं। इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट पीछे जाके अच्छे कंट्रोल के साथ गेंद के ऊपर आके बहुत बढ़िया तरीके से विकी की और अच्छा कैच। न्यू बैटर ने बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं। प्रेशर बल्लेबाजों के ऊपर, बहुत बढ़िया गेंदबाजी राजेश नायडू द्वारा। मनीष एक अच्छी बात है जिस तरह से आज बालाजी क्लब ने बल्लेबाजी की है और 98 रनों का लक्ष्य इस वक्त नोएडा के सामने रखा है, तो बैंक बैलेंस है गेंदबाजों के पास। सोलंकी को मौका मिला, लेकिन एक बात मुझे अभी भी समझ में नहीं आ रही है, योगेश पवार जैसे खिलाड़ी जो है बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं और क्या थोड़ा ऊपर आ सकते थे ना। अजून षटकं आहेत 3 यानंतर, कदाचित अपेक्षा आहे योगेश कडून की ती फलंदाजी होईल आणि प्रत्येक षटकाचं एक वेगळंच सौंदर्य असतं फलंदाजी करताना गोलंदाजी करताना। पण यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला आणि योगेश अजूनही थांबलेत, स्वतःला ते थांबवत आहेत, कारण या ठिकाणी एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो, कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं, कोणी करायचंय, कसं करायचंय, तो एक अभ्यास असतो, त्याचमुळे योगेश थांबलेत। देखिए टेक्निक का टेम्परामेंट ये बहुत महत्वपूर्ण है, टाइमिंग ये बहुत सारी चीजें, लेदर बॉल का अनुभव उनके पास है, तो उसके बावजूद बहुत लेट बल्लेबाजी करने के लिए आए हैं। अभी तक मैदान के अंदर तो नहीं है योगेश सोलंकी। अब कौन बल्लेबाज आएगा? योगेश सोलंकी आज अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए, लेकिन बात हो रही थी योगेश पवार की, तो इनको आना पड़ा, एक खिलाड़ी को मैदान के बाहर जाना पड़ा। योगेश सोलंकी मैदान के बाहर, योगेश पवार मैदान के अंदर। चर्चा आपण करत होतोच की तुमच्या संघामध्ये 11 ऑलराउंडर्स असताना कुठल्या फलंदाजाला कुठल्या क्रमांकावर पाठवायला हवं हा पूर्ण प्लॅन जो असतो कॅप्टनचा असतो आणि त्याचमुळे आता या ठिकाणी तो प्लॅन कदाचित फेल ठरतोय की काय असं दिसून येते, कारण गोलंदाजांच्या विरोधात फलंदाज गुडघे टेकताना पाहायला मिळालेले आहेत। कारण अजित मोहिते यांच्या वतीनं फक्त प्रतिकार पाहायला मिळाला, 2 षटकार 1 चौकार, कृष्णाचा 1 चौकार, बाकी इतर फलंदाजांना मात्र सिंगल डिजिटवरच थांबावं लागलंय, बाद होऊन परतावं लागलेलं आहे। अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण बिलालला पाहतोय, बिलाल 2 धावांवर खेळतोय आणि नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर योगेश पवार। उद्या बरोबर 2 वाजता पुन्हा एकदा क्रिकेटचा खेळायला सुरुवात होईल। उद्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे। पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं प्रोफेशनल खेळाडूंचा जलवा पाण्याची संधी। स्कोर 27-4 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। इस ओवर में केवल 4 रन नायडू ने दिए और बहुत महत्वपूर्ण 2 सफलता। समय ज्यादा ले, बहुत महत्वपूर्ण यह मुकाबला है और एमरेट्स का यह दूसरा ओवर बल्लेबाजी करने के लिए बिलाल, योगेश पवार के ऊपर भी दारोदार। समय ज्यादा नहीं लेना है, गेंदबाजी का गेंदबाज तैयार है अपने बॉलिंग मार पर। एम्ब्रोज गेंदबाजी करेंगे। उछाला ऊपर, बहुत दूर जाएगी, भागने की जरूरत नहीं है, अच्छा स्ट्रोक है। बल्लेबाज ने की अपनी मनोकामना पूरी, अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी। 6 रन
फक्त एकदाच ही मंजुरी देऊन चालणार नाही आणि सातत्यानं आता अशाच मोठ्या स्ट्रोकसाठी जावं लागेल बिलाल आणि योगेशला. आणि आता जसा आपण उल्लेख करतो मोमेंटम शिफ्टिंगचा, तो क्षण कदाचित हा आला असावा आणि आता बिलालचा हा षटकार आता ऊर्जा देऊन जाईल योगेश पवारला. पॉवर दाखवावी लागेल दोन्ही फलंदाजांना. पाहायला मिळते झालेले 33. फोर्स केलाय बॉलला पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत विश्वनाथ. झेल नाही सोडणार, फलंदाज बाद होणार, बिलालला परतावं लागणार. धक्क्यांवर धक्के बसतायत. रेड डेव्हिल नोएडा रायगढ़ला धक्का 5वां. अच्छी गेंदबाजी फिलहाल आप देख सकते हैं एम्ब्रोज द्वारा क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं, एंगल क्रिएट किया, टप्पा खाते गेंद बिल्कुल लगता है कि अंदर की तरफ है, थोड़ा सा वो बाहर की तरफ निकली और ऑन साइड पर खेलने का प्रयास, बहुत ऊपर गेंद चलेगी और विश्वनाथ यादव एक सेफेस्ट खिलाड़ी है, बहुत अच्छा कैच. 70 के कैमरामैन भी बहुत अच्छा काम कर रहे हैं. एक अच्छा स्ट्रोक था लेकिन निरंतरता, मनीष, निरंतरता की बहुत जरूरत होती है सफलता की तरफ बढ़ने के लिए, सफलता प्राप्त करने के लिए, सफलता का स्वाद चखने के लिए. जेव्हा आपण मोठ्या धावसंख्येला चेस करतो अशा वेळेला तुम्ही संयम बाळगू शकत नाही. त्यातल्या त्यात 6 षटकांचं क्रिकेट आहे, 36 बॉल्स आहेत आणि त्यावर तुम्हाला 90चा पाठलाग करायचा असेल तर मग डॉट बॉलची शक्यता कमी ठेवावी लागते आणि जास्तीत जास्त मोठ्या स्ट्रोकसाठी जावं लागते. आणि मोठे स्ट्रोक खेळताना चुका होण्याची शक्यता जास्त असते आणि तेच पाहायला मिळालं. मोठ्या स्ट्रोकसाठी फलंदाज जात होते पण त्या धावांना चेस आणि गोलंदाजीचं सातत्य आणि त्याचमुळे आतापर्यंत दबदबा राहिलेला आहे ज्या डावावर टीम बालाजी क्लब राजकोटचा. बिल्कुल सही कहा आपने, बहुत बढ़िया प्रदर्शन गेंदबाजी में. अब एम्ब्रोज को मौका मिला गेंदबाजी करने के लिए, पहले ओवर में शानदार गेंदबाजी, स्कोर 33, 5 विकेट के नुकसान पर नदीम बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए. इनका भी नंबर चेंज हो गया. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, बीट हुए बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गायदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है. शानदार गेंदबाजी एम्ब्रोज द्वारा. बालाजी क्लब राजकोट पहिला सामना त्यांना जिंकता आला नाहीये आणि तेच दुःख लक्षात ठेवून या सामन्यामध्ये सर्वस्पणाला लावून जिंकायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे तर देखील आपण सुद्धा कमी नाही आहोत, तीच भावना बालाजी क्लब राजकोट या संघाकडून आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. पण मैदान गाजवायचं असेल तर मग फलंदाजांना तो खेळ दाखवावा लागेल. लेग कटर चांगला इम्रोजकडे, बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय हा डॉट बॉल. गेंद को परखना बहुत जरूरी है. डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है और शॉट खेलने से पहले गेंद की लंबाई, लेन को भापने की जरूरत है. अपने स्ट्रोक खेल रहे, गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी नहीं हो पा रही है. इस ओवर की अगली गेंद एम्ब्रोज, शानदार गेंदबाजी, सफल हुए थे, टेलीग्राम मिल गया था, गति परिवर्तन किया गया. एक अच्छा एंगल में देख रहा हूं, खासकर जब आप कमेंट्री कर रहे हैं तो गेंद का जो पहला टिप्पा है वो कहां गिर रहा है वो देखना बहुत जरूरी है. तो एक अच्छा कॉम्बॉक्स, यहां से सब कुछ दिखाई दे रहा है. एम्ब्रोज की सदी भी गेंदबाजी बीच मैदान पर. प्रशांत सर, 13 चेंडूंमध्ये आता 65 धावांची गरज आहे. म्हणजे सुरुवात थोडीशी अडखळत झाली आणि त्यानंतर सुद्धा ती बिकट नंतर वाढतच गेली. इम्रोज पुन्हा एकदा विहिरी माझ्या मागल्या, म्हणजेच बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स आपण पाहिलेले आहेत. इम्रोजचं यशस्वी षटक संपलेलं आहे. सुरुवात या षटकाची षटकाराने झाली पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक इम्रोजचं. 4 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली आहे 33 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू 65 धावांची गरज. और 65 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और गेंदबाजी में अब परिवर्तन हुआ, दूर वाले एंड से बस बात को बुलाया गया. एक लीजेंड खिलाड़ी है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं. वल्लभ नगर, बहुत सारी चर्चा हुई नगर के बारे में, हमेशा इनका अच्छा रहता है फिगर, इनके पास है जिगर. वल्लभ नगर और गेंदबाजी करने के गेंदबाज सिब्बान, स्कोर 33. अच्छा स्ट्रोक है, क्या कनेक्शन अच्छा, या गेंद एक बार फिर ज्यादा ऊपर चली गई. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, लॉन्ग ऑन पर लपका कैच. योगेश पवार को थोड़ा ऊपर भेजने की जरूरत इसलिए है क्योंकि वो थोड़ा रुक कर बल्लेबाजी करते हैं और काय खरं नाहीये. क्या कहानी में कोई ट्विस्ट है? योगेश पवार रुक गए. नक्की ते काय पाहतायत बिग स्क्रीनवर?
तर शहानिशा करतात की नक्की ते बाद झालेत की नाही. आणि बघा ना काही शांतता होती आणि अगदी त्यांचा तो चेहरा बघण्यासारखा होता की नक्की घडलंय काय. प्रेक्षक सुद्धा कुठे संभ्रमात होते की योगेश पवार थांबलेत का. मनीष, इसलिए मैं कह रहा हूँ कि ये इस बल्लेबाज को थोड़ा समय देना इसलिए चाहिए. थोड़ा वो स्टार्ट धीमा करते हैं लेकिन उसके बाद में वो उनका जो स्टाइल है वो बढ़ाते हैं. अगर पहली गेंद पर वो चौका छक्का जड़ने की बात है तो थोड़ी मुश्किल वाली होगी. बड़े स्ट्रोक खेलने वाले खिलाड़ी जरूर है लेकिन समय सेट होने के लिए समय उनको नहीं मिला. मागच्या 6 चेंडूंमध्ये एकही धाव मिळाली नाही आणि आता 7व्या चेंडूवर एक धाव मिळाले. क्षेत्ररक्षण थोडंसं फसले. एक सिंगल पूर्ण होते. एका धावेची वाढ. धावसंख्या 6 गडी बाद 34 धावा. टीम रेड डेविल्स नोएडा रायगढ़. और इस वक्त रायगढ़ के जो सारे खिलाड़ी हैं बिल्कुल इस पर संघर्ष करते हुए बहुत बढ़िया प्रदर्शन गेंदबाजों का रहा है. चौथी 6 विकेट के नुकसान पर. और कल 2 बजे टूर्नामेंट शुरू होने वाला है 70 पर और उसके साथ विश नेटवर्क पर आप ये प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट देखेंगे. और जर पर खेलना चाह रहे थे मनीष. नदीम का जो बैटिंग ऑर्डर वो भी बदला है ना. आता क्रम बदल झालाय त्याला दोष देण्याऐवजी जो क्रम ज्याला मिळालाय त्याने तो क्रम का टिकवला नाही यावर ती चर्चा झाली पाहिजे. कारण जर तुम्ही एका प्रख्यात संघात निवडले गेलेले आहात तर तुमच्याकडे काहीतरी आहे म्हणूनच. पण ते कुठल्याच फलंदाजाला टिकवता आला नाहीये. 34 धावा. ऑनसाइडला खेचून मारलाय. ताकदीने मारलाय. हे स्ट्रोक अगोदर यायला हवे होते. बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय. षटकार. और इन्होंने पहले मैच में बल्लेबाजी उम्दा की थी. शानदार बल्लेबाजी जरूर की थी. तो इनको भी थोड़ा पीछे रखा गया. ये स्ट्रोक बहुत अच्छा. बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी है. जो 98 का आंकड़ा है ना वो आपके जहन में है और उसके अनुसार आपने प्लान बनाया. लेकिन प्लान ए काम नहीं. एक बार प्लान ए नहीं आपका काम कर पाया और प्लान बी भी आपका काम नहीं कर पा रहा है. वो सबसे बड़ी समस्या इस वक्त बल्लेबाजी करने वाले टीम नोएडा के लिए. शानदार स्ट्रोक नदीम का. बल्ले के बीचों बीच खेल दिया था. ये भी फुल टॉस. अच्छा स्ट्रोक. गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. लगातार बैक टू बैक. ये दूसरा छक्का. पराभवाच्या तर सुद्धा नदीमला 5,000 रुपये जिंकण्याची संधी आहे. कारण लगातार तिसरा षटकार आला तर तुषारजी संके, चिरागजी राणे, प्रतीकजी संके यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख बक्षीस आहे. पाहूया ते बक्षीस जिंकतोय का नदीम. 2 षटकार खेचून आपल्या संघाला चांगल्या स्थितीत देण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या झाली 46. 46 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग मार्ग बॉलर तयार. चांगला बॉल. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल पोहोचत स्क्वेअर लेगला. एक सिंगल होते. पूर्ण एका धावेची वाढ. धावसंख्या 6 गडी बाद 47. प्रेशर इस वक्त पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर. मोमेंटम बालाजी के पास. बालाजी क्लब राजकोट. अब अच्छे गेंदों का खेल 51 रनों की जरूरत है. तो मनीष इस मुकाबले में बालाजी क्लब राजकोट ने शिकंजा कस लिया है. बेहतरीन गेंदबाजी और शानदार दमदार बल्लेबाजी रही है. 6 गेंदे 51 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. चला पुढचा संघ तयारीत राहायचा आहे. शिफा स्ट्रायकर फिरोज 11 कॅप्टन रेडी राहायचंय. कारण यानंतर या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो शिखा स्ट्रायकर फिरोज 11 या संघाची 2 हात करणार आहे. वेळापत्रकातला आजचा तो शेवटचा सामना असेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय राजदीप जडेजा. आणि राजदीपवर जास्त दडपण नसावं कारण 51 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 6. आणि त्याचमुळे पाहूया आता कशा पद्धतीने या षटकावर राजदीपचा खेळ पाहायला मिळतोय. पण एका बाजूला नदीमने इम्प्रेस केलेलं आहे. मागच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर 2 षटकार खेचून त्यांनी ती धावांची भूक जतवली. इस बार भी बहुत ऊपर गेंद के नीचे खिलाड़ी. ये क्या होना चाहिए. ओ ये तीसरा छक्का. नदीम बल्लेबाजी कर सकते वो बताते भी. जिंकायचं तर योग्य बेला. जिंकायचे म्हटलं तर योग्य बेला. योग्य पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं आहे. वेळ चुकून गेले तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. पडता अजून येथील झुंज पाहायला मिळते नदीमची वेळेशी. या प्रतिस्पर्धी संघाला पण सहजी विजयी नाहीये. आपण अटळ आहोत. आपल्या संघासाठी एकनिष्ठ आहोत. चांगला खेळ आपण देऊ शकतो. तीच भावना नदीमची पाहायला मिळते. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढ. पोहोचते 54 धावा. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. बॅटची एज. डॉट बॉल. जडेजाचं चांगलं पुनरागमन षटकारानंतर. अभी फिलहाल अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन हो रहा है. नदीम स्टक्कर पर. इस बार भी ऑन साइड पर गेंद को खेल दिया डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ.
इंपॉर्टेंट मैच है। अच्छा स्ट्रोक हवा में, दोबारा वही कहानी। सब लोग सोच रहे हैं भाई बीच मैदान पर जो बल्लेबाज अभी बड़े स्ट्रोक खेल रहे हैं उनको थोड़ा ऊपर भेजने की जरूरत थी क्या? काफी ऑफ टाइम के बाहर से ऑन साइड पर खींच के मारा है। सेवेंटी पर ये मुकाबला आप देख रहे हैं और ये पीछे एक हाथ से वो कैच लपका गया है। ये भी अब गेंद बहुत ऊपर है, बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं, ये कैच हो जाएगा और कैच तो नहीं हो पाया। बेहतरीन प्रदर्शन मैदान के अंदर इस मुकाबले में बालाजी क्लब राजकोट। 37 रनों की जरूरत है जीत के दहलीज पर इस वक्त बालाजी क्लब राजकोट जीत की सुगंध आ रही है। गेंदबाजी के गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार, जडेजा सामना करने के लिए बल्लेबाज नदीम। अच्छा स्ट्रोक, लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर खेल दिया 6 रनों के लिए। नदीम ने आखिर के 2 ओवर में बिल्कुल बड़े स्ट्रोक खेले हैं, लेकिन करे तो क्या करे, सिक्सर तो आए लेकिन मोहतरमा आते आते बहुत देर कर दी है। और लाजवाब प्रदर्शन इस मुकाबले में बालाजी क्लब राजकोट। या महिला लगेच आपण टॉसच्या दिशेने जातो, जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करायचंय। बरोबर 12:50 झाले आहेत, 12:50 का समय हो गया। तो मैं विनती करूंगा फिरोज 11 के कप्तान और दूसरी तरफ सर टाका इकडे टाका जय सर टाका। या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। बालाजी क्लब राजकोट 1/30 रन्स और मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी